आपण इलेक्ट्रिसिटीचा पुढचा भाग बघण्याच्या अगोदर पटकन मॅग्नेटिझमबद्दल उजळणी करूया. गेल्या वर्षी तुमचं हे झालेलं आहे, पण आता तुम्हाला पुढे ह्याच्यामधल्या काही कॉन्सेप्ट्स लागणार आहेत. तर तुम्हाला माहिती आहे बार मॅग्नेट कसा असतो ते, आणि बार मॅग्नेट म्हणजे अशा प्रकारचं हे मटेरियल आहे का जे वेगवेगळ्या धातूंना लाईक आयर्न, कॉपर वगैरे ह्या वेगवेगळ्या धातूंना असं ते अट्रॅक्ट करतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. A magnet can pull some objects like iron nails, paper clips, safety pins, iron filing towards it. This pulling force is called मॅग्नेटिझम. ही जी आकर्षित करण्याची, स्वतःकडे खेचण्याची जी शक्ती आहे ना, त्याला मॅग्नेटिझम म्हणतात. आता आयर्न फायलिंग हे तुम्हाला लागणार आहे नंतर. तर आयर्न फायलिंग म्हणजे बारीक बारीक असे लोखंडाचे तुकडे, एवढं लक्षात ठेवायचं. आता या मॅग्नेटिझमच्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या आपण एक एक करून समजून घेऊया. 1. अ बार मॅग्नेट इज अ रेक्टँग्युलर पीस ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. तर एक बार मॅग्नेट टाईपचं मॅग्नेट येतं, ते रेक्टँग्युलर पीस ऑफ मटेरियल असतं, रेक्टँग्युलर असतं. त्याला 2 एंड्स असतात आणि त्या एंड्स म्हणजे त्या टोकांना पोल्स असं म्हणतात. ह्या इकडच्या एंडला नॉर्थ पोल म्हणतात, ह्या इकडच्या एंडला साऊथ पोल म्हणतात. It has 2 ends called poles. One end is North Pole N, other end is South Pole S. Magnetic force is strongest at the poles. जे हा जो फोर्स आहे मॅग्नेटचा तो या टोकाला सगळ्यात जास्त असतो. म्हणून इकडे बघितलं ना तर सगळ्यात जास्त खिळे इथे चिकटल्यात, आणखी अनफायलिंग इकडे चिकटल्यात. पण मध्ये तो फोर्स आहे तो जरा वीक असतो, त्यामुळे जरा कमी इकडे गोष्टी चिकटतात. मॅग्नेटिझमची दुसरी प्रॉपर्टी. आता हे जर बार मॅग्नेट आहे ना, ते तुम्ही मध्ये कापलं तर इथे पुन्हा नॉर्थ आणि साऊथ पोल होईल. म्हणजे तुम्हाला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हा वेगवेगळा कधीच करता येत नाही. आणि ह्या एसचं पण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल होईल. आणखीन पुढे कापलं तर आणखीन 2 बार मॅग्नेट्स तयार होतील, जिकडे नॉर्थ पोल साऊथ पोल, नॉर्थ पोल साऊथ पोल असेल. एव्हरी मॅग्नेट हॅज 2 पोल्स. दे ऑलवेज एक्झिस्ट टुगेदर. एकत्रच असतात ते. You cannot get a magnet with only one pole. If you cut a magnet into 2 pieces, each new piece again has one north pole and one south pole. नवीन पीसला पण नॉर्थ पोल साऊथ पोल असणार आहे. तिसरी प्रॉपर्टी काय आहे की तुम्ही जर सिमिलर पोल्स म्हणजे साऊथ पोल्स एकत्र आणले किंवा नॉर्थ पोल्स एकत्र आणले ना, तर ते फोर्सेस आहेत ते मॅग्नेट्स एकमेकांना ढकलून देतात. एकमेकांना असे ते ढकलून देतात. Bring 2 south poles close together, they push each other away. The same happens with 2 north poles. This is called repulsion. तर रूल काय? लाईक पोल्स रिपेल इच अदर. लाईक म्हणजे सारखे पोल. SS रिपेल करतात, NN एकमेकांना रिपेल करतात. ही झाली तिसरी प्रॉपर्टी. आता चौथी प्रॉपर्टी काय आहे की जर अपोजिट पोल्स असतात, म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल एकत्र आणले ना तर ते एकमेकांना चिकटतात. Bring one south pole and one north pole close to each other, they pull each other. This is called attraction. Rule काय आहे? Unlike poles attract each other. आता आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय बघूया. आता हे मॅग्नेट असेल ना तर ते तुम्हाला माहिती आहे का गोष्टींना आकर्षित करतं. हे पोल्स आहेत ते वेगवेगळ्या धातूंना गोष्टींना आकर्षित करतात. तर ते एका पर्टिक्युलर एरियामधल्याच गोष्टींना आकर्षित करू शकतील. जर ते त्यापेक्षा दूर असतील ना तर ते आकर्षित करू शकणार नाही. तर ज्या ठिकाणी ते त्या गोष्टींना आकर्षित करू शकणारी जी एरिया आहे ना त्या एरियाला मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतात. तर तो मॅग्नेट काय लिहिलंय? अ मॅग्नेट अफेक्ट्स द स्पेस अराउंड इट. म्हणजे ह्या एरियामध्ये जर कुठल्या आयर्न फायलिंग वगैरे आल्या ना तर त्या डेफिनेटली नॉर्थ पोल साऊथ पोल ठिकाणी अट्रॅक्ट होतील. दिस इनविजिबल रिजन इज कॉल्ड मॅग्नेटिक फील्ड. तर ही जी एरिया आहे, ही जी जागा आहे त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. इनसाइड दिस रिजन मॅग्नेट कॅन अट्रॅक्ट ऑर रिपेल मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे ह्याच रिजनमध्ये त्याचा पुलचा फोर्स किंवा पुशचा फोर्स जो आहे हा
चालू शकतो. त्याच्या पलीकडे गेल्यावरती त्या मॅग्नेटचा काही गोष्टींवरती इफेक्ट होत नाही. तर आपण काय म्हणतो, द मॅग्नेटिक फील्ड इज द रिजन अराउंड अ मॅग्नेट वेअर इट्स मॅग्नेटिक फोर्स कॅन बी फेल्ट. आता हा ना एक एक्सपेरिमेंट केलाय जिकडे ह्या मॅग्नेटच्या भोवती ना बारीक 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 ते आयन फायलिंग्स टाकलेत. आणि जेव्हा त्या आयन फायलिंग टाकल्या ना की त्या ह्या सगळी जी एरिया आहे ना त्याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला त्या अरेंज झालेल्या दिसतात. हां, तर त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड असं आपण ॲक्च्युअली बघू शकत नाही. पण आयन फायलिंगच्या थ्रू आपल्याला त्या फील्डची कल्पना येऊ शकते. We cannot see a magnetic field with our eyes, but we can see its effect. Experiment. Place a bar magnet on the table. Keep white paper over it. Sprinkle iron filings. म्हणजे तिकडे असे आयन फायलिंग्स टाका. आणि मग तुम्ही तो पेपर आहे ना तो हळूहळू टॅप करा. टॅप द पेपर जंटली, म्हणजे त्या कागदाला असं चापट मारा हळूहळू. द आयन फायलिंग्स अरेंज देमसेल्स इन कर्व्ड लाईन्स, म्हणजे अशा रीतीच्या लाईन्समध्ये त्या आयन फायलिंग्स अरेंज होतात. दीज लाईन्स शो द मॅग्नेटिक फील्ड. फायलिंगच्या एक्सपेरिमेंटच्या आधारावर आपण फील्ड लाईन्सचा अभ्यास करूया. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे काय? द कर्व्ड लाईन्स फॉर्म्ड बाय आयन फायलिंग्स आर कॉल्ड मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. म्हणजे ह्या ज्या लाईन्स आहेत त्यांना मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असं म्हणतात. दे शो डायरेक्शन अँड स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. तर ते काय दाखवतं? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतं. मॅग्नेटिक फील्ड कसं आहे? नॉर्थपासून साऊथपर्यंत जाणार आहे. आणि नंतर त्याची स्ट्रेंथ, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड सर्वात जास्त कुठे? पोल्सला बघा मॅग्नेटिक फील्ड अगदी जास्त आहे, लाईन्स अगदी जवळ आहेत. आणि ह्या इकडे त्या लांब आहेत जरा. तर ते स्ट्रॉंगेस्ट असतं. म्हणजे काय? इकडे जो मॅग्नेटिझमचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ना तो सगळ्यात जास्त असतो. Where lines are close together, the magnetic field is stronger. Where they are farther apart, the field is weaker. म्हणजे ह्या इकडे ते लांब 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 गेलं का त्यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याप्रमाणे कमी कमी होत जात. आणि एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, फील्ड लाईन्स डू नॉट क्रॉस इच अदर. म्हणजे ह्या कधीच इंटरसेक्ट होत नाहीत, ह्या नेहमी सुट्ट्या सुट्ट्याच असतात. नंतर डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. फील्ड लाईनची डायरेक्शन काय? नॉर्थ साऊथ. बाहेरची मॅग्नेटिक फील्ड मधली डायरेक्शन काय? नॉर्थ साऊथ. पण आतमध्ये मॅग्नेटच्या मध्ये फील्ड लाईन्स साऊथ टू नॉर्थ जातात. डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आउटसाइड द मॅग्नेट फील्ड लाईन्स मूव्ह फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. इनसाइड द मॅग्नेट फील्ड लाईन्स मूव्ह फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. आणि त्यामुळे काय होतं, इथून इकडे गेल्यावर इकडून आतमधून असे गोल येतात, त्यामुळे हे क्लोज्ड लूप होतं. Therefore, field lines form closed loops. मेनली तुम्हाला नॉर्थ पोल टू साऊथ पोल बाहेरच्या लाईन्स बद्दलच जनरली लक्षात ठेवायचं आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघितलाय. म्हणजे तिकडे काय की इलेक्ट्रिक करंट वायरमधून घातला का काय होतं? हीट जनरेट होते. तसंच इथे आपण बघणार आहोत की इलेक्ट्रिक करंट वायरमधून गेला ना का त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं. तर ते कोणी शोधून काढलं? तर ऑर्स्टेड नावाच्या एका डॅनिश सायंटिस्टनी शोधून काढलं 1820 तर 1820च्या अगोदर असा समज होता की इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम यांचा काही संबंधच नाही. Before 1820, scientists believed that electricity and magnetism were two different things. In 1820, a Danish scientist named Hans Christian Ørsted discovered that an electric current can produce magnetic field. म्हणजे इलेक्ट्रिक करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकतो. दिस डिस्कवरी मार्क द बिगिनिंग ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आणि इथपासून इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम ह्यांचं कनेक्शन सुरू झालं. तर आता ह्यासाठी ऑर्स्टेडनी ना एक एक्सपेरिमेंट केला होता. तर तो एक्सपेरिमेंट आपण बघूया. ऑर्स्टेड्स एक्सपेरिमेंट.
तर आता इकडे त्यांनी एक बॅटरी घेतली आणि सर्किट केलंय. वन सेल स्ट्रेट कॉपर वायरला लावलेलं आहे. ए बी कॉपर वायर आहे. इकडे एक प्लग आहे या सर्किटमध्ये आणि खाली मॅग्नेटिक निडल आहे. नॉर्थ साऊथ अशी स्टँडवरती उभी केलेली मॅग्नेटिक निडल आहे कंपासची. द मॅग्नेटिक निडल इज प्लेस्ड जस्ट बिलो द वायर ॲज शोन इन द फिगर. आता प्लग ओपन आहे त्यामुळे इलेक्ट्रिसिटी करंट फ्लो होत नाही. आणि जेव्हा करंट फ्लो होत नाही ना तेव्हा ही मॅग्नेटिक निडल एकदम शांतपणे उभी असते. त्याच्यानंतर काय होतं, ही की आहे हा प्लग आपण बंद करतो. बंद केल्यावरती सर्किट सुरू होतं आणि पॉझिटिव्हकडून नेगेटिव्हकडे जायला लागतं. पॉझिटिव्हकडून नेगेटिव्हकडे जायला लागल्यावर म्हणजे करंट ए पासून बी कडे जातो. ए पासून बी कडे जातो ना, त्याच वेळी ही निडल आहे ना ती क्लॉकवाईज अशी मूव्ह होते. म्हणजे हा नॉर्थ पोल आहे ना तो असा वर येतो. म्हणजे काय, त्याला इकडे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड मिळालं ना त्यामुळे तो अट्रॅक्ट झाला, असा त्याचा अर्थ होतो. नाऊ क्लोज द स्विच. करंट स्टार्ट्स फ्लोईंग फ्रॉम ए टू बी. ॲज सून ॲज करंट फ्लोज मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड वायर. इकडे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालंय. दिस मॅग्नेटिक फील्ड इंटरॅक्ट्स विथ मॅग्नेटिक निडल आणि ते फील्ड आहे ते ह्या मॅग्नेटिक निडल बरोबर इंटरॅक्ट करतं. द निडल डिफ्लेक्ट्स. डिफ्लेक्ट्स म्हणजे हलते फ्रॉम इट्स नॉर्थ साऊथ पोझिशन. दिस प्रूव्स दॅट इलेक्ट्रिक करंट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. ह्याच्यावरून काय सिद्ध होतं की इलेक्ट्रिक करंटनी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलाय. आता त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं करंट उलटा झाला म्हणजे इकडे हे बघा, हे इथे नेगेटिव्ह म्हणजे ती बॅटरी अशी उलटी लावली आणि मग त्यामुळे करंट आता बी पासून एकडे गेला ना, तर होतं काय की हे जी नॉर्थ साऊथ आहे त्याच्यामधला साऊथ पोल इकडे जातो आणि ही निडल जी आहे ती अँटी क्लॉकवाईज हलते. नाव रिव्हर्स द बॅटरी कनेक्शन्स. द करंट नाव फ्लोज फ्रॉम बी टू ए. Since the direction of the current changes, direction of magnetic field also changes. As a result, the magnetic needle now deflects in opposite direction. This shows direction of the magnetic field depends on direction of the current. ह्याच्यावरून दुसरे काय आपल्या लक्षात आलं की मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ती करंटच्या डायरेक्शनवर डिपेंडंट असते. द युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज नेम आफ्टर ऑर्स्टेड. त्या सायंटिस्टच्या नावाखाली त्याचं जे युनिट आहे मॅग्नेटिक फील्डचं युनिट आहे ते ऑर्स्टेड म्हणून डिफाईन केलेलं आहे. आता आपण ह्या संदर्भात एक लॉ बघूया. त्या लॉचं नाव आहे राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल म्हणजे उजव्या हात तुम्ही थंब केलात आणि असा थम्सअप केलं की त्याला राईट हँड थंब रूल म्हणतात आणि तो काय आहे ते आपण समजून घेऊया. तर पहिल्यांदा काय आहे की इकडे एक बॅटरी लावली आहे आणि हा एक कंडक्टर आहे. कंडक्टर म्हणजे एक वायर आहे आणि इकडे स्विच आहे आणि हा जो कंडक्टर, ही वायर आहे ना, ती एका कार्डबोर्ड म्हणजे पुठ्ठ्याच्या भोकातून अशी जाणारी वायर आहे आणि त्या पुठ्ठ्यावरती आहेत ना अशा आयन फायलिंग्स ठेवलेल्या आहेत. ह्या आयनच्या फायलिंग्स ठेवल्यात. आता जेव्हा हा स्विच ऑफ असतो तेव्हा त्या आयन फायलिंग्स म्हणजे करंट नाहीये, स्विच ऑफ आहे तेव्हा करंट नाहीये. तर जेव्हा स्विच ऑफ असतो तेव्हा काय होतंय की त्या आयन फायलिंग शांतपणे जागच्या जागी उभ्या आहेत. पण जेव्हा तुम्ही करंट ऑन करता आणि तो पॉझिटिव्ह कडून नेगेटिव्ह कडे जायला लागतो, म्हणजे इकडेही बघा थम्सअप म्हणजे डायरेक्शन इकडे करंटची दाखवली आहे. हा असा वर जायला लागतो ना तर ह्या ज्या रिंग्स आहेत ना ह्या गोल 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 होतात. कुठल्या डायरेक्शननी होत आहेत बघा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी होत आहेत. तर हा राईट हँड थंब रूल काय म्हणतो, जर करंट वरती गेला ना तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा फिरतील, अँटी क्लॉकवाईज फिरतील. म्हणजे बोटांची जी डायरेक्शन आहे आपल्या थम्सअप केल्यावर ती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन दाखवते. वाचूया आता. When electric current flows through a straight conductor, a magnetic field is produced around a wire. This magnetic field is circular. हे magnetic field काय
गोल आहे अँड सराउंड्स द कंडक्टर ऑन ऑल साइड्स, आणि ते त्या कंडक्टरला पूर्णपणे घेरून घेतं. द आयर्न फायलिंग्स ऑन द बोर्ड गेट अरेंज इन अ सर्कल. द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फॉर्म कॉन्सेंट्रिक सर्कल्स अराउंड अ वायर. म्हणजे हे सगळे सर्कल कॉन्सेंट्रिक म्हणजे काय, त्यांचं सेंटर सेम असतं आणि त्या अशा रीतीने सर्कल फॉर्म करतात. तर आता ह्याला राईट हँड थंब रूल काय आहे? होल्ड अ कंडक्टर इन युअर राईट हँड. म्हणजे ही वायर आहे ना, ती तुमच्या उजव्या हातात धरली आहे. पॉइंट युअर थंब इन द डायरेक्शन ऑफ द करंट. आणि तुमचं थंब आहे ना, ते म्हणजे अंगठा करंटच्या डायरेक्शनमध्ये पॉइंट करा. द कर्ल्ड फिंगर्स म्हणजे अशी वाकलेली जी गोल बोटं झालेली आहेत, शोज डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ओके. तर ह्याच बरोबर जर करंट उलटा झाला तर काय होईल? करंट उलटा झाला ना, अशा रीतीने पुन्हा तुम्ही जर अंगठा उजवा उलटा केला, खाली केला, आणि ती करंटची डायरेक्शन वरतून खाली आली ना, तर पुन्हा या कर्ल्ड फिंगर्स आहेत ना, ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवेल. म्हणजे ती आता जी डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डची, ती तुम्हाला ह्या उलट्या झालेल्या हातामुळे दिसेल. Magnetic field direction is clockwise when viewed from above. Important points. Magnetic field lines are closed circular loops. They are closer near wire, field is stronger. They are farther apart from the wire when field is weaker. If the current increases, the magnetic field lines become stronger. If the current stops, magnetic field lines disappear. करंट उलटा झाला तर त्या लाईन्स आहेत त्या क्लॉकवाईज होतील, आणि करंट सरळ जात असेल म्हणजे वर जात असेल तर त्या लाईन्स अँटी क्लॉकवाईज आहेत. When current flows through the conductor, it produces magnetic field around it. This phenomena is called magnetic effect of electric current. आता आपण राईट हँड थंब रूलचा व्हिडिओ बघूया. किंवा ही करंटची डायरेक्शन झाल्यावरती बोटं आहेत ती कुठल्या डायरेक्शनमध्ये जात आहेत? अँटी क्लॉकवाईज. तर त्याचा हा व्हिडिओ बघूया. ओके. करंट वर असेल, वरच्या डायरेक्शनने जात असेल तर मॅग्नेटिक फील्ड कसं होईल? अँटी क्लॉकवाईज होईल. आणि करंट जर खालच्या डायरेक्शनने जात असेल तर मॅग्नेटिक फील्ड क्लॉकवाईज होईल. तर ह्या इकडे तुम्हाला डायरेक्टली हात करायला ना त्रास होईल. तर मी ते दोन प्रकारे दाखवलेलं आहे. एक तर पाठवून व्हिडिओ घेतला आणि एक समोरून व्हिडिओ घेतलाय. तर हा पहिला पाठवून व्हिडिओ बघूया. मी बघा, करंटची डायरेक्शन खाली असेल तर तिकडे तुम्ही बघितलं त्याप्रमाणे हात जो आहे तो, बोटं आहेत ती क्लॉकवाईज जात आहेत. बरोबर. तर आता हेच इथे बघितलं ना तुम्ही, उलट्या समोरून घेतला व्हिडिओ, तिकडे जर करंट खाली जात असेल तर ही क्लॉकवाईज अशी जातात. तर असा हा राईट हँड थंब रूल आहे. इंटरसेक्टिंग ॲट पी अँड क्यू. तर हे जे भोक आहे ज्याच्यातून ही सर्क्युलर रिंग म्हणजे वायर जी पास होते, ह्या भोकाला आपण पी म्हणूया, आणि ही इकडून अशी खाली येते त्या भोकाला आपण क्यू म्हणूया. आणि ह्या पुठ्ठ्यावरती ना आयर्न फायलिंग्स ठेवलेत, म्हणजे आयर्नचे बारीक बारीक असे पीसेस ठेवलेत. द रिंग इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक सर्किट. आणि ही जी रिंगची टोकं आहेत ना, ती इलेक्ट्रिक सर्किटला कनेक्ट केली आहे. वेन द इलेक्ट्रिक करंट स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू द रिंग, म्हणजे जेव्हा इथून इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागतो ना, तेव्हा हे आयर्न फायलिंग्स आहेत ते अशा ह्या गोल गोल अरेंजमेंटमध्ये अरेंज होतात. When the electric current I starts flowing through the ring, the iron filings arrange themselves in circular rings as shown in the figure. म्हणजे त्या अरेंज कशा होतात? सर्क्युलर रिंग्समध्ये. राईट हँड थंब रूल. द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड कॅन बी फाउंड युझिंग राईट हँड थंब रूल. तर आता त्या मॅग्नेटिक फील्ड इकडे प्रोड्यूस झालं आहे आपल्याला माहिती आहे. तर त्याची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची? तर राईट हँड थंब रूल वापरून. ते कसं ते आपण बघूया.
कसा वापरला जातो ते बघूया. बघा, हा असा इथून करंट गेला ना का करंटची डायरेक्शन थंब पॉइंटिंग अपवर्ड्स वरच्या डायरेक्शनने असते. आणि मग राईट हँड थंब रूल काय म्हणतो की बोटं जशी कर्ड असतात, बोटांची जी पोझिशन असते त्याप्रमाणे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते. तर इकडचे जे गोल आहेत ना, इकडे मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. हं? आणि नंतर मग तो करंट असा वर 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 जातो आणि मग इथून तो खाली येतो. तर इकडे थंब म्हणजे अंगठ्याची डायरेक्शन खाली आहे आणि जी आपण आपली बोटं आहेत त्याची डायरेक्शन कशी आहे, क्लॉकवाईज आहे, म्हणजे घड्याळाचा काटा फिरतो त्या डायरेक्शनला आहे. बरोबर. तर त्यामुळे आपण इकडे काही निष्कर्ष काढू शकतो का इथून जेव्हा करंट पास होतो तेव्हा ही अँटी क्लॉकवाईज मॅग्नेटिक फील्ड झालंय आणि इकडून जेव्हा करंट खाली जातो तेव्हा क्लॉकवाईज झाले. पी इज द प्लेस वेअर द करंट इज कमिंग आउट ऑफ द कार्डबोर्ड, म्हणजे पी ठिकाणी करंट बाहेर पडतोय कार्डबोर्डच्या. क्यू इज द प्लेस वेअर करंट इज गोइंग इन टू द कार्डबोर्ड. क्यूच्या इकडे करंट असा आत जाऊन खाली जातोय. बिकॉज द करंट डायरेक्शन्स आर अपोजिट, मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन्स अराउंड पी अँड क्यू आर ऑल्सो अपोजिट. आता करंटची डायरेक्शन अपोजिट आहे त्यामुळे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन पण अपोजिट आहे. मॅग्नेटिक फील्ड अराउंड स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर ऑलवेज फॉर्म सर्क्युलर रिंग्स. आपल्याला माहिती आहे की जेव्हा मॅग्नेटिक फील्ड होतं स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती ते नेहमी गोल गोल आकाराचं होतं. तर नियर द कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड इज सॉन, म्हणजे पीच्या जवळ आहे ना खूप जास्त मॅग्नेटिक फील्ड आहे, क्यूच्या जवळ पण खूप जास्त मॅग्नेटिक फील्ड आहे. पण हे जशा लाईनी दूर जातात ना तशा तसं मॅग्नेटिक फील्ड असं त्याचं इन्फ्लुअन्स कमी कमी होतो आणि जशा दूर जातात ना त्या ऑलमोस्ट सरळ होतात. ऑलमोस्ट सरळ होतात म्हणजे इथून त्या अशा सरळ जायला लागतात आणि जणू काही इकडे ह्या इकडून गेल्यात नॉर्थला, इथून पण ह्या गेल्यात नॉर्थला, तर इकडे जणू काही साऊथ पोल आहे आणि इकडे जणू काही नॉर्थ पोल आहे, अशी एक डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड लाईनची भासते. ओके. नियर द कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंग, फील्ड लाईन्स आर क्लोज टुगेदर. फार फ्रॉम द कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड बिकम्स वीकर, फील्ड लाईन्स स्प्रेड अपार्ट, म्हणजे फील्ड लाईन्समध्ये अंतर अंतर वाढत जातं. आपण वाचूया. नियर द सेंटर मॅग्नेटिक फील्ड्स प्रोड्यूस्ड अराउंड पी अँड क्यू बिकम ऑलमोस्ट स्ट्रेट. मी म्हटलं त्याप्रमाणे जवळजवळ इकडे मॅग्नेटिक फील्ड आहे ते असं साधारण सरळ व्हायला लागतं. अपर रिजन बिहेव्स लाईक नॉर्थ पोल, वरची रिजन आहे ना ती नॉर्थ पोल सारखी बिहेव करते आणि ही खालची रिजन आहे ना ती जणू काही साऊथ पोल सारखी बिहेव करते. दिस शोज मॅग्नेटिक फील्ड्स कंबाईन टू बिहेव लाईक फील्ड ऑफ अ मॅग्नेट, म्हणजे जणू काही इकडे बार मॅग्नेट ठेवलंय ना असंच वाटतं. बार मॅग्नेटमध्ये तुम्हाला माहिती आहे ना की आतमध्ये बार मॅग्नेटच्या आतमध्ये साऊथ पासून नॉर्थला लाईन्स जातात. बार मॅग्नेटच्या आतमध्ये कुठे कशा लाईन्स जातात, साऊथ पासून नॉर्थला जातात. तर दिस शोज मॅग्नेटिक फील्ड्स कंबाईन to behave like a magnet. This experiment shows that when electric current passes through a circular conductor, magnetic field is produced. म्हणजे ह्याचा अर्थ काय होता, ह्या एक्सपेरिमेंटचा निष्कर्ष काय की जेव्हा सर्क्युलर कंडक्टरमधून तुम्ही एक फील्ड इलेक्ट्रिक करंट पास करताना तेव्हा मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं. ओके. आणि त्याच्या एका टोकाला नॉर्थ पोल सारखं होतं आणि दुसऱ्या टोकाला साऊथ पोल सारखं होतं. वेन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू अ सर्क्युलर कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड. टू नियर बाय मॅग्नेटिक फील्ड्स कंबाईन टू प्रोड्यूस नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. ही शेजारची जे मॅग्नेटिक फील्ड आहेत ना ती एकत्र येतात आणि नॉर्थ पोल आणि साऊथ पोल करतात. सिमिलरली ॲट एव्हरी पॉइंट इन द लूप मॅग्नेटिक फील्ड्स विल बी क्रिएटेड. तर आता हे पी आणि क्यूज नाही, प्रत्येक लूपच्या पॉईंटवरती तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अशा रीतीचंच क्रिएट होतं. सिमिलरली
At every point on the loop, magnetic fields will be created in such a way that each point on the loop will generate a magnetic field at the center. आणि मग ही जी इकडचे इतर पॉइंट आहेत ना ते पण सेंटरला असं मॅग्नेटिक फील्ड जनरेट करत राहील. तर हे फक्त पी आणि क्यू नाही, प्रत्येक लूपच्या पॉइंटवरती ते होणार आहे, असा ह्या एक्सपेरिमेंटचा अर्थ आहे. आता आपण सोलोनॉइड म्हणजे काय ते बघूया. पहिल्यांदा त्याचं कन्स्ट्रक्शन नीट समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण त्याची माहिती बघूया. तर आता सोलोनॉइड म्हणजे असं स्प्रिंगसारखं असतं, म्हणजे वायर असते स्प्रिंगची आणि त्याल्यावरती ना असं इन्सुलेटेड कव्हरिंग असतं, म्हणजे प्लॅस्टिकचं वगैरे कोटिंग असतं. म्हणजे एक चिकटले तरी जर करंट पास होत असेल तर शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून. तर ह्या सोलोनॉइडच्या वायरला ना इकडे बॅटरीला कनेक्ट करतात आणि जेव्हा त्याला करंट भेटतो ना तेव्हा बाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि मॅग्नेटिक फील्ड तयार अशा रीतीने होतं की ऑलमोस्ट हा मधली जी लाईन आहे इकडे जणू काही बार मॅग्नेटच ठेवलाय अशा रीतीचं ते सोलोनॉइड ॲक्ट करतं. इथे नोट करायचं का, इकडे नॉर्थ आहे आणि इकडे साऊथ आहे आणि ह्या बाहेरच्या फील्ड लाईन्स आहेत त्या नॉर्थ टू साऊथ चाललेल्या आहेत. ओके. आणि आतून जात आहेत त्या साऊथ टू नॉर्थ जात आहेत, म्हणजे हे जणू काही बार मॅग्नेट झालेलं आहे. तर ते आपण जरा समजून घेऊया. What is a solenoid? A solenoid is a coil made by winding insulated copper wire into shape of a cylinder. अशी गोल गोल असते सिलेंडरच्या शेपची. The copper wire has an insulating cover so that the turns म्हणजे असे जे गोल गोल लूप्स झालेत ते turns of the wire do not touch each other. Magnetic field of a solenoid. The magnetic field produced by current carrying solenoid is similar to the magnetic field of bar magnet. म्हणजे एकदा त्याच्यामधून तुम्ही करंट सोडलात ना त्या फील्डमध्ये की ते सोलोनॉइड आहे ते जणू काही बार मॅग्नेट सारखं बिहेव करतं. One end of the solenoid acts as the north pole, the other end acts as the south pole. Magnetic field lines inside the solenoid. Inside the solenoid, magnetic field lines are straight, parallel and equally spaced. म्हणजे मध्ये बार मॅग्नेटमध्ये जसे असतात तशा पॅरलल आणि त्यांच्यामध्ये व्यवस्थित इक्वल जागा असते. This shows magnetic field has the same strength and same direction at every point inside the solenoid. आणि प्रत्येक पॉइंटला सेम स्ट्रेंथ असते, शक्ती सेम असते आणि सेम डायरेक्शन असते. Uniform magnetic field. Because magnetic field lines inside the solenoid are parallel and equally paced, the magnetic field is uniform throughout the hollow space inside the solenoid. म्हणजे इकडे सगळं जे मॅग्नेटिक फील्ड असतं ना ते पूर्णपणे युनिफॉर्म असतं.